अगं उड्या नको हळू ना. तूच ऐक, आपण एक काम करूया, आपण सेलिब्रेशन करूया छोटस एक. आपण आधी शॉपिंगला जाऊया आणि मग लंचला जाऊया. ओके? नाही नाही नाही, सेलिब्रेशन कसलं करते? सगळं आत्ता प्लास्टर निघाले. आपण एक काम करू, त्यापेक्षा बॅगा काढू आणि रिक्षाने जाऊया ना. मी नाही रिक्षा मला कॅबनी जायचं. अगं बच्चा अगं आत्ता प्लास्टर काढले तुझं पाय. काय यार गॅरी, रडू नको हा बिनकामाचा. मला शॉपिंग करायचं. शॉपिंग काय? इथे नोकरी सोडली मी, शॉपिंग कसलं करते? काय फुटफुटतोय? चल ना. काय नाही, जाऊ आपण. ओके जाऊ आपण, पण एक काम करूया आपण ना, आज फक्त विंडो शॉपिंग करूया. अगं डॉक्टर म्हणालेत ना पायावर ताण येईल असं काही करू नका. त्याचा काही संबंध नाही. त्याचा संबंध आहे ऐक ना, आपण लिटिल शॉपिंग करूया, छोट प्लीज. बरं चल जाऊया, बघू तिकडे. हा हळू. वहिनी हे काय? तुम्ही जेवला नाही अजून? नाही नको, भूक नाहीये. अरे भूक नसायला काय झालं? 3 वाजून गेले. जेनी तू लक्ष देत जा यार. मी नका तिच्यावरती ओरडू. अहो खरंच मला भूक नाहीये. ते जाऊ द्या, तुम्ही मीटिंगला गेला होतात ना, कशी झाली मीटिंग? हा ती मीटिंग थोडी लांबली पण मस्त झाली. तर मी काय म्हणतो वहिनी, मला पण ना खूप भूक लागली आहे. आपण एकत्र जेवूया का? नाही नको, तुम्ही खा. मग मी पण, तसं मला जमणार नाही, पण मी पण उपाशी राहतो. मी काहीच नाही खाणार. मग मी पण आज संध्याकाळी जेवणार नाही. सेम या. तुम्ही खरंच कठीण आहात. जेनी कुठे तुमचा डबा? आमचा डबा काय आमचा डबा, भाकरी आणि भाजी आणल्यात तिने. माझं डाएट चालू आहे म्हणून. वा चांगला आहे सर, घेऊन या. मॅडम घेऊन या. वा 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 वा. वहिनी सोबतच जेवायचं. आनंद भाऊजी, हे सगळं प्रेमापोटी बर का. असा जोडीदार मिळालाही भाग्य लागतं. असा जोडीदार मिळाला आणि त्यानं कायम साथ द्यायला. कायम असेच राहा एकमेकांच्या प्रेमात. सो आता ऑरेंज झाला, पिंक झाला आणि येलो झाला. हा चला, 2 टॉप चांगले मिळाले, म्हणजे डिस्काउंटेड रेट मध्ये मिळाले, त्यामुळे अजूनच हॅपी. पण गॅरी, यू नो व्हॉट, मला तो ब्लू वाला पण खूप आवडला. पण तो पण घेऊया प्लीज. हा ठीक आहे ना, म्हणजे आपण काहीच शॉपिंग करणार नव्हतो, त्या मानानं 2 टॉप घेतले, खूप झालं ना. पण मी कधी म्हणलं मी कधी शॉपिंग करणार नाही म्हणून? असं काय करतेस? ते आपण स्टोर रूमच्या इथे बोलत होतो तेव्हा तूच नव्हती का? हा ते, पण दॅट वॉज टेम्पररी यार. आता मी करू शकते शॉपिंग. ठीक आहे ना, म्हणजे आज 2 घेतले ना टॉप, आपण परत येऊ. म्हणजे आता काय, हे बघ, फॅशन आणि ट्रेंड काय बदलतच असतात. आपण नवीन ट्रेंडचे घेऊ ना टॉप पुढच्या वेळेला. तुला कधीपासून पडली आहे फॅशन आणि ट्रेंडची? जेव्हापासून खिसा रिकामा व्हायला लागला ना तेव्हापासून. असं वागतेस ॲज इफ तुला कधी तुझी सॅलरीच मिळणार नाही यापुढे. तसंच झालंय. काय? नाही काही नाही, मी म्हणत होतो चल झालं ना आता शॉपिंग मस्त. हा आपण जाऊ, खायला जाऊ. चालेल. ऐक ना, एक खूप भारी इंटरकॉन्टिनेंटल रेस्टॉरंट आहे, तिथे जाऊया प्लीज. इंटरकॉन्टिनेंटल पेक्षा हे पलीकडे पावभाजी छान मिळते, तिकडे जायचं, आज ट्राय करू. मी नाही तुझ्या बरोबर ते स्ट्रीट फूड खाणार आहे, पावभाजी वगैरे मला अजिबात आवडत नाही यार. यू नो इट. हा मग एक काम करू, मग हे सँडविच खाऊ ना, बॉम्बे सँडविच मस्त एकदम छान. यार मला पिझ्झा खायची इच्छा आहे यार, तिथे खूप भारी पिझ्झा मिळतो, अमेझिंग. जाऊया ना प्लीज, यू शुड ट्राय इट. इवन बेटर. अगं तिथे हे मिळतं माहिती, हे पिझ्झा फ्लेवरचा डोसा मिळतो, तो म्हणजे पिझ्झाही खायला आणि डोसाही खायला मिळेल. पिझ्झा फ्लेवरचा डोसा? काय झालं यार गॅरी तुला? आपण छान मस्त इंटरकॉन्टिनेंटल मध्ये जाऊ म्हणतो तर तू मला स्ट्रीट फूड खायला घालतोस. काही प्रॉब्लेम आहे का तुला? हा, इज समथिंग रॉंग विथ यू? असं चीप का वागतोयस तू? कारण माझा जॉब गेलाय, मी रिझाईन केलंय. शनाय, असं का केलंस तू गॅरी? तू का काय यार, तू जिथे नाहीये तिथे माझं काय मन लागणार आहे, म्हणून मी पण रेजिग्नेशन देऊन टाक. मस्त, म्हणजे आता तू पण जॉबलेस, मी पण जॉबलेस. काय करणार आपण? ठीक आहे, एवढं काही नाहीये. बघ आतापर्यंत आपण केलंच आहे ना मॅनेज. हा, त्यामुळे असे हायज अँड लोज येतच राहणार ना, त्यामुळे डोंट वरी, आपण करू मॅनेज. ठीक आहे, काही काळजी करू नकोस. फक्त म्हणून मला आता याचं सगळ्याचं टेन्शन येतं ग, खर्च, शॉपिंग, खाणं पिणं. त्याच्यावरून आठवलं, तो कॅबवाला वेटिंगचे चार्जेस तर मी त्याला सांगून आलो, लवकरच. हॅलो शनू बेबी. हा मम्मा, सगळं ओके? अरे नाही ना, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अगं गॅरीने जॉब सोडलाय. काय?
इज गॉन मॅड? अरे तो डोक्यावर पडलाय का? वेड लागलाय का त्याला? आता काय झालंय मला नाही माहिती, पण त्यांनी जॉब सोडलाय असं तो म्हणतोय. आता दोघं मिळून काय करणार आहात लग्न? हे बघ शनू, मी तुला आधीच सांगते, अशा माणसाबरोबर मी तुला लग्न करायला देणार नाही. ए मम्मा, काहीतरी कर ना यार तू. तर मी काय करू? ठीक आहे, तू त्याला घरी घेऊन ये, बोलते त्याच्याशी. ठीक आहे, मी त्याला कन्व्हिन्स करते. बाय. इडियट. चल ना बच्चा, अगं तू कधीचा वाट लिसन ना, मम्माने एक निरोप दिलाय, तिने तुला घरी बोलवलंय. आत्ता? हो चल यार. अगं आत्ता नको ना, आपण एक काम करू ना. तू रिझन्स देऊ नको, चल. आत्ता कुठे जायचं पण? चल ना गॅरी, घरी जाऊ. आई, आई हा चहा घ्या बरं. मस्त आलं घालून केलाय. नको बाई. आई डोकं दुखतंय ना तुमचं, बरं वाटेल तुम्हाला. चहा घ्या तुम्ही, नंतर तुम्हाला बाम लावून देते. हा, आराम पडेल. काही आराम बिराम पडणार नाही आता. आई तुम्ही असं काऊन बोलून राहील? आई, आई तुम्ही निराश नका ना हो. हे सध्या काय वागून राहिले आपल्याला सगळ्यांनाच माहिती. ती पोरगी हे सगळं पैशासाठी करते हेही माहिती. तिला आणि तिच्या आईला एकदा कळू दे ना, यांनी नोकरीचा राजीनामा दिलाय. दोघी जणी कशा रंग बदलतील पहा ना. त्यांना दुसरं काही नकोय, त्यांना फक्त पैसा हवाय. या लोकांना पैशाशिवाय दुसरं काही सुचतही नाही. मला बरं वाटावं म्हणून हे सगळं बोलत आहेस ना तू राधिका? मी खरंच सांगते तुम्हाला, माझा विश्वास आहे ना. जेव्हा त्यांना कळेल ना का यांनी नोकरीचा राजीनामा दिलाय, तेव्हा शन्याची आई शन्याला घेऊन इथनं निघून जाईल. खरंच. आणि यांनाही कळेल शन्या कशी येते. मग आपल्याला दुसरं काही करण्याची गरजच नाही. खरंच आई. खरं राधिका. आई, मला माहितीये तुम्ही मला वचनातनं मुक्त केलंय. तुम्हाला यांच्याविषयी काय वाटतं हे मला माहितीये ना. काहून असं करताय तुम्ही? मला समजून राहिलं तुमच्या मनात काय चाललंय ते. खरंच राधिका, फक्त अथर्वची आई नाही बरं, या घराला, घरातल्या माणसांना एकत्र बांधून ठेवणारा दुआ आहे. परमेश्वराचे आमच्यावर आशीर्वाद असावेत म्हणून तुझ्यासारखी सून तरी आम्हाला लाभली. आमच्या दोघांच्या नात्याचं काय होईल मला माहिती नाही. ते टिकेल नाही टिकणार, पण एक मात्र नक्की, तुमचा मुलगा, तुमचा गुरु तुम्हाला नक्की परत मिळेल. केड्या, अरे आण ना लवकर. आलो आलो. तुझा तो गॅरी असा मूर्खासारखा कसा वागू शकतो? अरे मला थोडीच विचारलं होतं त्याने मूर्खासारखं वागताना. आगाऊपणा करू नकोस तू. अरे खरंच माझा ऍडवाइस नव्हता घेतला यावेळी त्यांनी. अच्छा, म्हणजे तुझा ऍडवाइस घेतला असता तर तू त्याला अजून मूर्खपणाचा सल्ला दिला असतास ना? अरे माझी ना कदरच नाही, फक्त बोलणी का. मी इकडे नुसतं काम करतोय, मरमर काम करतोय, ग्रीन टी करतोय, हे ब्लॅक टी करतोय, ब्रेकफास्ट करतोय. इकडच्या बातम्या तिकडे करतोयस. ह्याला काम नाही, चोमडेपणा म्हणतात. मग आता काय करायचंय? काय करायचं म्हणजे? जेवायला काय करायचं? जेवण कसं सुचतं तुला? अरे गॅरीने नोकरी सोडली, नोकरी. उद्या आपले खायचे प्यायचे वांदे होतील. खाणारच काय? हा, हळदीचं पाणी सूप म्हणून प्यावं लागेल. ते कसं लागेल नाही ते, पण ते हळद पी हो गोरी असं म्हणतात ना काहीतरी. मला मारतात यार, मी खूप काम करतो. मला मारून मारून हात तोडला असता मी. काय चाललंय काय? मिस्टर गॅरी, हा तुम्ही नोकरी सोडलीत? म्हणजे रेझिग्नेशन दिलं का? काय म्हणजे काय? मला राग आला होता. राग? कसला राग? अहो कसलं म्हणजे काय? काही कारण नसताना तडकाफडकी शन्याला काढून टाकलं तिने. मग माझंही डोकं सटकलं. मी म्हणलं बास, आता मी पण सोडणार. टिट फॉर टॅट. हे बघा कसं आहे ना, असे तडकाफडकी, असे टिट फॉर टॅट असे निर्णय घ्यायचे नसतात.
तुमच्या फ्युचरचा काहीतरी विचार करा ना. नाही फ्युचरचा काय, मी सगळ्याचाच विचार केलाय. आणि कसं आहे ना सुलक्षणाबाई, बाई सॉरी आम सॉरी, हे शनायाच्या मम्मा, आज म्हटलं तुम्हालाही सांगावा माझा निर्णय नक्की काय. हे बघा, मी आजपासून राधिकाचे पैसे, इस्टेट, घर, घराचे हिस्से या सगळ्यावर पाणी सोड. हो नाही, नकोच मला ते. मला कुणालाही आन्सरेबल राहायचं नाहीये. अरे माझा काही सेल्फ रिस्पेक्ट, इगो काही आहे की नाही. त्यामुळे माझा निर्णय आता फायनल आहे. राधिकाकडून मला पैसे, घर, इस्टेट काहीही नकोय. भाई तू बरा आहेस ना? म्हणजे डोकं टाळ्यावर आहे ना तुझं? हो किड्या. मग काय तुला संन्यासच घ्यायचा आहे आता? किड्या, मी स्वतःच्या बळावरच निर्णय घेतलाय. आता मला बाकी काही नकोय. मला फक्त शनाया हवी. नाही, तुला शनाया हवी असली तरी आम्हाला शनायाला खूप काही हवंय. हो ना, म्हणजे हे बघा, सगळ्याचं सोंग आणता येतं, पण पैशाचं कसं आणणार? म्हणजे तुम्हीच प्रॉमिस केलं होतं की नाही, म्हणजे कबूल केलं होतं की नाही की माझ्या शरू बेबीला तुम्ही सुखात ठेवाल. पण तुमच्याकडे पैसाच नसेल तर कसं शक्य आहे? अहो काय शक्य होणार नाहीये. आणि तुम्ही काय पैसा पैसा करताय राव. पैसा काय आज आहे उद्या नाहीये, आज नाहीये उद्या भरपूर असेल. पण मला एक गोष्ट सांगा, हा पैसा कमावण्यासाठी आणि त्याचा उपभोग घेण्यासाठी कोणाची साथच नसेल तर काय कराल तुम्ही? त्यामुळे साथ महत्वाची, जी मला मिळाली शनायाच्या रूपात. आणि तिने सुद्धा कबूल केलंय ते. हो की नाही शनाया? हो. कधी? अरे ते महत्वाचं आहे का? महत्वाची गोष्ट ही आहे की आता ही पूर्वीची शनाया राहिलेली नाहीये बरं का. त्यामुळे मॉल मधलं शॉपिंग, ते काय 5 स्टार हॉटेल मधले लंच डिनर, या कशातही तिला आता इंटरेस्ट राहिलेला नाहीये. म्हणजे? अरे बाबा, या मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये तिचं मनच रमत नाहीये. तिने स्वतः कबूल केलंय. तिला आता फक्त माझं प्रेम हवंय. आणि राहिला विषय आम्ही कुठे राहायचं काय, ते काय आम्ही कुठेही राहू, नाही का ग? म्हणजे आई इथेच राहणार? कसा बोलतोय बघा ना, एखाद्या गुरु सारखा. अरे पण हा गुरुच आहे ना. बघा तुम्ही, बघा. बेस्ट बेस्ट, टॉप निर्णय घेतलाय. मस्त मस्त, आवडला. मग काय आता, आवडलंय तर चला पार्टी करूया, सेलिब्रेट करूया. पैसे दे रे थोडं. ये नाही, आता पार्टी सेलिब्रेशन काही नाही. हा फुकटचा खर्च करायचाच नाही. फालतू खर्च सगळे बंद. आता फक्त मनी सेव्हिंग आणि एकमेकांवर प्रेम कर. ओके बच्चा? चल मी पळतो. हा उद्या नक्की भेटतो. नीट झोप शांतपणे. ओके ओके. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाय बाय. बाय. अरे काय झालं काय याला? कशाने आपण सगळे रस्त्यावर येऊ? मी तर ऑलरेडी बँक करत झालोय. त्याचे पैसे संपले म्हणून अक्कल गहाण ठेवली का? यार मम्मा, हे बघ गॅरीने मला 2 टॉप दिलेत. हे बघ माझे फेवरेट कलर्स आहेत. काय केलं रे? मी डान्स केला मम्मा. ह्या शब्दाचा अर्थ कळतो तुला? Idiot. कोण शाउटेड मी? ओके, मला काही माहिती होतं का की गॅरी हे सगळं करणार आहे आणि असं सगळं सोडून देणार प्रॉपर्टी वगैरे? जा यार मम्मा, उगाच ओरडतेस माझ्यावर. शनू बेबी, सॉरी. मी चालते. शनू बेबी, लिसन.
त्याने सगळ्यावर पाणी सोडलं. नाही, असं होतं का म्हणे. डॅडीला हे सगळं करण्यापासून थांबवावं लागेल. हा गुरु तयार झालाय ना राजीनामा द्यायला, मग राधाने ना सरळ ऍक्सेप्ट करायला पाहिजे राजीनामा आणि बाजूला करायला पाहिजे त्याला. अरे बाबा, माझ्या डोक्यात कुठलाही वेगळा अर्थ नव्हता रे आत्ता आनंद, कुठलाही स्वार्थी हेतू नव्हता माझा. माझं पण मनात असं काहीच नव्हतं. तू असं का विचार करतोस की माझं मनात काहीतरी होतं आणि मी असं विचार करत होतो कारण तू असं बोललास? अरे कारण तू बघितलंच लगेच असं माझ्याकडे. अरे मग काय झालं, मी सहज बघितलं कारण मला आवडलं. तू एकदम रोखठोक बोललास. माझा स्वभावच आहे तो. आणि तुला माहितीये राधा एवढा पेशन्स नाहीये माझ्याकडे. हो ते आहे. आणि खरं सांगू का आनंद, काही कसाही असला तरी गुरु आपला एकेकाळचा मित्र आहे रे. म्हणजे त्यामुळे ना त्याचं नुकसान व्हावं, तो बर्बाद व्हावा आणि रस्त्यावर यावा अशी माझी इच्छा नाहीये. पण प्रॅक्टिकल अप्रोच तर पाहिजे ना यार. तू ठरवलंस ना शनायाशी लग्न करायचं, मग कर. पण राधाला त्रास देणं थांबव ना, बस इतकंच म्हणणं आहे. काळजी वाटते ना बहिणीची. काळजी वाटते कारण तुला प्रेम आहे, मान्य कर. आणि काय ना, तू कोई भी बात करता है उसमें से सिर्फ और सिर्फ प्यार ही छलकता है. ये तू मानने को तैयार क्यों नहीं है, ये बात मुझे समझ में नहीं आ रही. बाबा, हॅलो बाबा. हा सुनबाई, कशी आहेस बाळा? मी बरी आहे. मला माहिती आहे बाळा तू कशी आहेस. तुझ्या सासूबाईनं फोनवर सगळं सांगितलं मला. सुनबाई, तुझ्या मनाची अवस्था कळते मला. खरं म्हणजे ना, आम्हीच तुझ्या अपराधी आहो बाळा. बाबा असं काऊन बोलून राहिलात तू? एकतर आम्ही आमच्या मुलाला सुधारू शकलो नाही, आणि तुला तिथे गरज असताना तुला वेळ देऊ शकत नाही. काय करते बाळा, कर्तव्यपूर्तीसाठी माणसाला कधी कधी त्यागही करावा लागतो. मी इकडे नागपूरला कामासाठी आलो आणि तिकडे सगळं विपरीत घडतच गेलं. तुला आमची नितांत गरज असताना देखील आम्ही इथे तुझ्या जवळ नाही. बाबा तुम्ही असं काऊन बोलताय? अहो पण आई आहेत ना इथे. काळजी नको करूस बाळा, मी येतो लवकरात लवकर. तिथे आल्यावर बोलूच आपण. सगळं ठीक होईल बाळा. सगळं ठीक होईल या आशेवर तर जगते. पण बाबा तुम्ही आत्ता बोललात ना का मी येतोय म्हणून, तुम्ही एवढं बोललात तरी धीर आला पामान. बाबा मला माझी नाही पण आईंची, अथर्वची खूप काळजी वाटून राहिली हो. मी तिथे आलो ना की बोलेल, तिला समजावेल आणि अथर्वची पण समजूत घालेल. त्या बिचाराला तर काहीच कळत नाहीये, नुसता गोंधळून जातो तो. पण सुनबाई, आता वेळ आली आहे की अथर्वला सारं काही समजावून सांगण्याची. तुम्ही लवकर या बाबा. मी येतो लवकर. ठेवतो पण. बाळा मला समजून राहिलं रे, तुझ्यावरती खूप अन्याय होऊन राहिला. मी सुद्धा तुला वेळ देत नाही, पण तू तुझ्या आईला समजून घेशील ना रे.